ओलांडून तीरसे लगामखेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगणी पोर मनोनी हसण्यावारी वेळ नका नेऊही मला का ओळखले हो तुम्ही हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे हे हाडही माझे लेचे पेचे नसे या नसा नसांतून हिम्मत बाजी वसे खबरदार जर टाच मारुनी चाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या मळ्यात जाऊन मोठेसे ते पाणी धरावे तुवा कशाला ताटा तुझ हा हवा मुठीत ज्याच्या मूठ असेही खडगाची तो बरे वीर तू समजलास काय रे थोर मारिसी अशा बडाया पराक्रमाच्या जरी कुठे तव भाला बरची तरी ते खडगाचे बघ पाते किती चमकते अनकुची तार अति भाल्याचे टोकते या पुढे तुझी वद हिम्मत का राहते खबरदार जर पाऊल पुढे टाकशील चिंधड्या उडविन राई राई एवढ्या आपण मोठे दाढीवाले आहा शूरवीर किती ते आम्हाला ठाऊकी तडप आमुच्या शिवबाजीची तुम्हा माहिती नका दाविता पुशार की का पुका तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी आमुच्या शिवबाने भररणी असे इमानीचे लात्यांचे कडे हुकुमाविन त्यांच्या समजायाचे पुढे तीन जाऊ मी शूरवीर फाकडे पुन्हा सांगतो खबरदार जर झाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या लाल भडकते वदन जाहले बाळाचे मग कसे स्वार परिमनी हळू पाहसे त्या बाळाच्या नयनी चमके पाणी पेशामुळे स्वार परी सौम्य दृष्टीने खुले चंद्र दिसे जणू एक दुसरा तपतो रवी कातर ऐका शिवबाचे हे स्वर आहेस इमानी माझा चेला करा चल इनाम घे हा माझा शेला तुला पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या उडविन राई राई एवढ्या जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या मळ्यात जाऊन मोठेसे ते पाणी धरावे तुवा कशाला ताटा तुझ हा हवा मुठीत ज्याच्या मूठ असेही खडगाची तो बरे वीर तू समजलास काय रे थोर मारिसी अशा बडाया पराक्रमाच्या जरी कुठे तव भाला बरची तरी हे खडगाचे
वाघ पाते किती चमकते अनकुशी काळ अति भाल्याचे टोकते यापुढे तुझी वद हिम्मत का राहते खबरदार जर पाऊल पुढे टाकशील चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या आपण मोठे दाढीवाले आहा शूरवीर किती ते आम्हाला ठाऊकी तडप आमुच्या शिवबाजीची तुम्हा माहिती नका दाविता पुशारकी का पुका तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी आमुच्या शिवबाने भररणी असे इमानीचे लात्यांचे कडे उमाविन त्यांच्या समजायाचे पुढे 150 वर्ष राहिले त्या लोकांनी या गडाचं पुनर्बांधकाम घेतलं आणि गडाच्या आतमध्ये अशा इमारती बांधल्या या दिवसाने बांधलेले 15 शतकात याचं नाव आहे अंधार बाव अंधारातील विहीर आपण दिवसा वरून खाली पाहिलं की फक्त अंधार दिसतं पाण्याकडे ओळखून येत नाही असं का बांधलंय पूर्वी शत्रू लोक किल्ल्याच्या आतमध्ये आपली काही माणसं पाठवायची आणखी त्यांच्याकडून पिण्याच्या पाण्यात विष टाकलं जायचं त्या शत्रू लोकांना कळून येऊ नये आतमध्ये विहीर आहे पाण्याचं संरक्षण पायच्या शिखान हे प्रतापगडच्या पायच्या शिखान आला बेगुमान नाही त्याला जाणे आला शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आला त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजीरी करील काही कल्पना युक्तीची महाराजांना निरोप घेताना दंडवत घातला भवानीला तसंच आईची जाऊला मंगळ तो कसला पाणी आलं आईच्या डोळ्याला सरदार लागलं रडायला या आसपासच्या वाड्यावरती त्यांच्या ग्रामपंचायती सरदार तर रडतीलच तर पन्हागडाला सिद्धिविनायकचा वेढा शिवरायांच्या जीवनातला सर्वात कठीण प्रसंग हा होता 5 महिने वेढा टाकून बसलेला इतिहासकारांचं म्हणणं आहे त्याचा जवळजवळ 50-1 किलोमीटरचा वेढा पडलेला त्याने वेढा टाकताना लांबून टाकलेला खाली एक मोठं गाव दिसतं पांदू त्या गावाच्या अंतरावरून वेढा पडलेला इतिहासकारांचं म्हणणं आहे त्यावेळेला त्याच्याकडे सिद्धिजोरकडे 40,000च्या आसपास सैनिक होतं महाराजांच्याकडे आतमध्ये 6,000 मावळे शिवरायाने त्याला 5 महिने खाली कसं थांबवलं हे 6,000 मावळे लोक सकाळ संध्याकाळ जेवण करायचे प्रत्येक मावळ्याकडे बालेक किल्ला सगळ्या गडांना नसतो महत्त्वाच्या गडांना बालेक किल्ला राहतो तो अशा ठिकाणी मांडला जातो गडाचं मध्यवर्ती उंच ठिकाण ही भिंत आहे बालेक अच्छा आपण आतमध्ये आलो हा बालेक किल्ला राजा भोजने बांधलाय तर सोनं नाणं खजिना टंचा शस्त्रसाठा धान्याची कोठार बालेक किल्ल्यामध्ये थोडक्यात त्यावेळेच्या पलीकडे दोन आहेत यमुना आणि सरस्वती हे बा ही रुंदी आहे
एक मावळा 15 भाकऱ्या खायचा. मग त्या बायांना दिवसाला किती भाकऱ्या बनवायला लागायच्या? दिवसाला 500-600 भाकऱ्या बनवायला लागायच्या. इलेक्ट्रिक पिठाच्या गिरण्या नव्हत्या. मोठ्या जात्यावरती गाणं म्हणत जीवनभर पीठ दळायचं. पाठच उठून 500-700 भाकऱ्या बनवायच्या. पूर्वीच्या सर्वांनाच कष्टाची कामं होती. पूर्वीचे सगळे मराठी चित्रपट त्याचे गुंडांचे नाव आपल्या ओळखीचे चित्रपट आहे. हिंदीमध्ये गाजलेलं आहे. तर ही तोफ तुम्हाला अजूनही कोल्हापूरला राजश्री शाहूंच्या पॅलेसवर पाहायला मिळणार. आम्ही बघितली. तर इथे एक शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये तो आदिलशाहचा कारागीर पर्शियन भाषेत असं म्हणतोय की हे सर्व दयाळू माय परमेश्वर, तू या सुंदर किल्ल्याचं कायम रक्षण कर. या गडाची पाऊस भरपूर पडतो. जादा झालेलं पावसाचं पाणी त्यावेळेच्या लोकांनी तिथून बाहेर काढलं. दुश्मनाच्या गोटामंदी चालला मराठ्याचा राजा. इतिहास घडला पाहिजे, हीच प्रेरणा पिढ्यानपिढ्यांना देणारे कर्तृत्वाचा डोंगर शिवराय, संयमाचा पाझर शिवराय, विचारांचा सागर शिवराय या भूमंडळी. म्हणूनच शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या विरासतीचा, गडकोटांचा आपण आदर करूया, रक्षण करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. त्यांनी दिलेल्या या वारशाचे अखंडपणे जतन करूया, हीच या लघुपटा पाठीमागची सद्भावना. जय शिवराय. महाराज की जय. व्हेरी नाईस प्रोग्राम. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरण
आले वाडीला शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून शाहिरी साजाला शाहीर देशमुखात मोहाड्याला गात मोहाड्या शहाजी राजे त्यांच्या दड्डाला जखम झालेली आहे अंगरका फाटलेला होता वैद्यराजांनी औषध उपचार आणि मुक्काम कुठं होता तर संगमनेरला आणि या संगमनेर मध्ये असा अलिशान वाळे आपल्याला ऐकवायला लागलेला आहे कनाई ही गर्भवती असल्यापासूनच पुरी क्षमा कर या बापाला